नमस्कार मित्रांनो, विज्ञान यात्रीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिला सोमवारपासून नोबेल पारितोषिक जाहीर केले जातात, जे की अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीत दिले जातात. 1895 मध्ये स्वीडिश शास्त्रज्ञ उद्योजक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेने स्थापन झालेले आणि नोव्हेंबर 1901 पासून देण्यात येत असलेले 5 नोबेल पुरस्कार आहेत. जसे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, शांतता, वैद्यकशास्त्र यांसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते. हे विज्ञानातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून साजरे केले जातात. नोबेल हा सुवर्ण पदक व 10 दशलक्ष स्वीडिश क्रोन्स सह या रकमेसह 1901 पासून दिला जातो. या वर्षी भौतिकशास्त्रामध्ये 3 व्यक्तींना हे पारितोषिक जाहीर झाले आहे. मित्रांनो, खगोल विज्ञानातील खगोल भौतिकी शास्त्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल यावर्षी नोबेल पारितोषिक हे ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवर, जो की एक खगोलीय गोलक आहे, त्याच्या सिद्धांताला गणितीय प्रमाणता देणाऱ्या संशोधनासाठी रॉजर पेनरोज आणि आपल्या आकाशगंगेमध्ये भागी एक प्रचंड वस्तुमान असणारी एक घनपदार्थीय वस्तू आहे, तिलाच कृष्णविवर असे म्हणतात, ती शोधल्याबद्दल रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रिया गेज यांना भौतिकशास्त्रातील 2020 चे हे पारितोषिक संयुक्तिकरित्या देण्यात आलेले आहे. नोबेल कमिटीने म्हटले आहे की या 3 पुरस्कार विजेत्यांना विश्वातील सर्वात विलक्षण घटना म्हणजेच ब्लॅक होल कृष्णविवर शोधाबद्दल भौतिकशास्त्रातील या वर्षीचे हे पारितोषिक देण्यात येईल. हे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस द्वारे दिले जाते. हे या वर्षी अर्ध्या भागासाठी रॉजर पेनरोज आणि बाकी अर्धा भाग संयुक्तपणे रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रिया गेज यांना दिला जाईल. मित्रांनो, सर रॉजर पेनरोज यांचा जन्म 8 ऑगस्ट 1931 रोजी कोल्चेस्टर, इंग्लंड, UK येथे झाला. त्यांनी अल्बर्ट आइन्स्टाईनचा सापेक्षतेचा सामान्य सिद्धांत अभ्यासण्यासाठी कल्पित नवीन गणितीय पद्धतींचा शोध लावला. त्यांनी हे दाखवून दिले की आइन्स्टाईनचा सिद्धांत ब्लॅक होल म्हणजेच कृष्णविवरच्या निर्मितीकडे नेतो. ब्लॅक होल हे या स्पेस टाइम म्हणजेच काळ आणि अवकाश या मधील एक मॉन्स्टर, राक्षस म्हणून आहेत, जे आपल्या त्याच्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या नष्ट करतात. ते त्या प्रत्येक गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेतात. मित्रांनो, पेनरोज यांनी गणितासह अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांतावर आधारावर हे सिद्ध केले की ब्लॅक होलची निर्मिती शक्य आहे. पेनरोज यांनी 1960 च्या दशकात सापेक्षतेच्या अभ्यासाचे पुनर्जागरण सुरू केले आणि एक तरुण वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांच्यासह त्यांनी बिग बँग आणि ब्लॅक होलसाठी पुरावे उभा करण्याचे काम चालू केले. या 2 व्यक्तींनी आपले गुरुत्वाकर्षण ज्ञान अधिक गहन करण्यासाठी आइन्स्टाईन नंतर सर्वात जास्त काम केले आहे. मित्रांनो, दुर्दैवाने आज या पुरस्कारासाठी हॉकिंग यांचा एक मोठा वाटा आहे. त्यांना देण्यासाठी उशीर झाला आहे, ते आता आपल्यात नाहीत. रेनहार्ड गेन्झेल यांचा जन्म 24 मार्च 1952 रोजी जर्मनी येथे झाला. ते मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल फिजिक्सचे सहसंचालक आहेत, तथा ते कॅलिफोर्निया विद्यापीठातील बर्केले येथील एमेरिटिस प्रोफेसर देखील आहेत. आंद्रिया गेज यांचा जन्म 16 जून 1965 रोजी न्यूयॉर्क, US येथे झाला. ह्या एक अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ आणि UCLA येथील भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र विभागातील प्राध्यापिका आहेत. त्यांनी
वातावरणातील निरीक्षणासाठी प्राथमिक स्थान म्हणून हवाईच्या मौना की या शिखरावर केक वेधशाळा हे स्थान निश्चित केले. 1990च्या दशकात रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रिया गेज या प्रत्येकाने काही खगोलशास्त्रज्ञांच्या गटाचे नेतृत्व करून आपल्या आकाशगंगेच्या धूळ झाकलेल्या केंद्रावर सॅजिटेरियस नामक तारकापुंजावर निरीक्षण चालू केले. सॅजिटेरियस ए या तारकापुंजात हे एक तारकापुंज आहे जिथे त्यांना आढळले की काहीतरी विचित्र घटना चालू होत्या. 2 दशकांपासून अधिक काळ गेज यांनी या गॅलेक्टिक सेंटर म्हणजेच आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती एका प्रकाश अंतरामध्ये वस्तूंच्या कक्षा मॅपिंग करून एक दुर्बिणीद्वारे निरीक्षण केले. त्यांच्या शोधाला अडॉप्टिव्ह ऑप्टिक्स EO चा मोठा फायदा झाला आहे. त्यांनी अभ्यास करून आपल्या आकाशगंगा मिल्की वेचे दुर्बिणीने निरीक्षण केले. त्यात त्यांना आढळले की एक अदृश्य आणि अत्यंत अवजड वस्तू आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या ताऱ्यांच्या कक्षा निश्चित करत आहे, जी या तारकापुंजातील ताऱ्यांना वेगाने खेचत पण आहे तथा त्यांना अचंबित करणाऱ्या वेग देखील देत आहेत. ती गोष्ट म्हणजेच कृष्णविवर ब्लॅक होल होते. होय, ती वस्तू कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल आहे मित्रांनो. हे पूर्णपणे निरीक्षणाद्वारे त्यांनी सिद्ध केले. आपल्या सूर्याच्या वस्तुमानापेक्षा 4 दशलक्ष पट असलेले कृष्णविवर त्यांनी शोधून काढले. अतिघनतेचे कृष्णविवर म्हणजेच सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल ही आता सध्या ज्ञात स्पष्टीकरण झाले आहे. नोबेल समितीच्या म्हणण्यानुसार विश्वातील सर्वात रहस्यमय, शक्तिशाली आणि विचित्र वस्तूंपैकी एक असे ब्लॅक होल या शोधाबद्दल हा नोबेल पारितोषिक अतिशय साजेसा पुरस्कार आहे. मित्रांनो, ब्लॅक होल कदाचित खगोलशास्त्रामधील सर्वात रहस्यमय आणि शक्तिशाली गोष्ट आहे. प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी असते आणि विश्वात असे अनेक लहान मोठे कृष्णविवर आहेत. त्यांच्या अविश्वसनीय गुरुत्वाकर्षणापासून कोणीही वाचू शकत नाही, अगदी प्रकाश देखील नाही. ते हे विश्वाचे परम डेड एंड आहेत. गेज म्हणतात की ब्लॅक होल समजणे खूप कठीण आहे आणि तेच त्यांना इतके आकर्षक बनवते. मी कृष्णविवराला विज्ञानाचा खरोखरच एक मोठे विशाल कोडे समजते असे त्या म्हणतात. गेज यांनी पुरस्कार घोषणेनंतर दूरध्वनीवर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस येथे प्रेक्षकांना सांगितले की आज आम्ही स्वीकारले आहेत की कृष्णविवर या विश्वाच्या बिल्डिंग ब्लॉक्स साठीचे साधन आहे. कृष्णविवरला त्यांनी या विश्वाच्या निर्मितीचा एक महत्वाचं साधन मानलं आहे. मित्रांनो, 1903 मध्ये मेरी क्युरी, मारिया गोपट आणि 2019 मध्ये डोना स्टिकलँड नंतर भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवणारी गेज ह्या 4थ्या महिला ठरल्या आहेत. नोबेल समितीने म्हटले आहे की ब्लॅक होलमध्ये अजूनही अनेक प्रश्न उभे आहेत, जे की भविष्यातील संशोधनास अनेकांना त्यांची उत्तरं शोधण्यासाठी प्रेरित करतील. गेज म्हणतात, मला आशा आहे की मी इतर युवतींना या क्षेत्रात प्रेरणा देऊ शकेल. हे जसे क्षेत्र आहे ज्यामध्ये खूप आनंद देखील आहे आणि जर आपणास विज्ञानाबद्दल आवड असेल तर बरेच काही केले जाऊ शकते. प्रतिष्ठित नोबेल पुरस्कार 124 वर्षापासून चालू आहे. सोमवारी 5 ऑक्टोबर 2020 रोजी नोबेल समितीने यकृत उत्प्रेरक हेपेटायटिस C ह्या विषाणूचा शोध लावल्याबद्दल अमेरिकन हार्वे जे आल्टर आणि चार्ल्स M राईस
आणि ब्रिटिश जन्मलेल्या वैज्ञानिक मायकेल ह्युटन यांना शरीर विज्ञान आणि औषध विज्ञान ह्या नोबेल पुरस्कार त्यांना जाहीर केला. अन्य जाहीर करण्यात येणारे पुढील पुरस्कार रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांमधून आपण काही दिवसात पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर कॉमेंट असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता. तथा जास्तीत जास्त विज्ञान यात्रीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला आपण पुन्हा नवीन एका विज्ञान यात्रेला या पुढच्या आपल्या व्हिडिओ सिरीज मध्ये लवकरच